श्रीमन्महागणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शारदा शारदाम्बुज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुं तं नमामि। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने जगी वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुला संकटहारी राजा राम। गोकुला संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम राजा राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागता दीना दीना शरणागता दीना
शरणागता दीना दीना शरणागता दीना शरणागता दीना दीना शरणागता दीना चरणीने करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम सारे मपनी सा सानी प निनि पम परे म रे म पनि पम रे नि सा रे सा बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देह भागो दे कीर्तन संगे रंगात देह भागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे सारा सार बदविता सद्गुरु राया हो सारा सार बदविता सद्गुरु राया गुरु राया गुरु राया गुरु राया गुरु राया ये कीर्तनी गुरु राया ये गुरु राया ये गुरु राया ये गुरु राया ये क्या बात है गुरु राया ये 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 गुरु राया ये
सारा सार बदभिता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय हो मोनी बलवंता प्रेम गावो हो तन्मय हो मोनी बलवंता प्रेम गावो हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देहा भागो दे कीर्तन संगे रंगात देहा भागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे लक्ष लागो दे लक्ष लागो दे कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आपण नामस्मरण करूया सारे ग शंकराचा डमरू बोले रघुपती राघव राजा राम छान नारदाची वीणा बोले पतित पावन सीताराम हनुमंताचा जप चाले श्रीराम जय राम जय जय राम 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 शंकराचा डमरू बाजे रघुपती राघव राजा राम नारदाची वीणा बोले पतित पावन सीताराम हनुमंताचा जप चाले श्रीराम जय राम जय जय राम 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 बोला पुंडलिक वरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया
निरूपणाच्या अभंगाकडे वळूया. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ निष्काम निष्काम निश्चळ निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणि कांची आणि कांची, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोणी, नाही ऐकियेला ऐसा कोणी, ऐसा कोणी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान गोपाल कृष्ण की जय. शुभमंगल सावधान असं म्हणता क्षणी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींनी हातातल्या मंगलाक्षता होत्या त्या वधूवरांच्या मस्तकावर उधळल्या, आशीर्वाद पण उधळल्या. धार्मिक पद्धतीनं लग्न होतं त्यामुळे पुढच्या विधींसाठी वधूवर त्यांचे आई वडील असे सगळे आणि भटजीबा हे एका बाजूला गेले आणि जमलेल्या वऱ्हाडी मंडळींची पांगापांग झाली. आत्ता जशा खुर्च्या धरून बसतो तसा तिथे गाद्या वगैरे धरून बसायचे, कोपरे धरून बसायचे आणि मग सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. कुणाच्या सुनेला किती तोळे सोनं घातलं,
कुठली साडी आहे, कुठनं घेतली, लुगडं बरं का त्यावेळेचं, ते लुगडं कसं आहे, मग मुलीचे दागिने कसे आहेत, मग मुलाकडचे कोण कोण आहेत, वगैरे 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 अशा गप्पा अतिशय छान रंगल्या वऱ्हाडी मंडळींच्या. तेवढ्यात एका बाईनं हातामध्ये केरसुणी घेतली आणि पडलेल्या सगळ्या अक्षदा गोळा करायला सुरुवात केली. सगळ्याजणी बघत होत्या. तिने त्या सगळ्या पसरलेल्या विखुरलेल्या ज्या अक्षदा होत्या त्या तिने गोळा केल्या आणि एका गाठोड्यात बांधल्या. त्या गप्पा ठोकणाऱ्या बायकांपैकी एक जण म्हणाली, बघा बघा, बाईचा नवरा कॉलेजामध्ये प्रोफेसर, तरी बाई कशी भिकाऱ्यासारखी या अक्षदा गोळा करतीये. त्या बाईनं वर बघितलं, म्हणाली, अगदी खरंय, नवरा माझा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, पण आमचं कुटुंब म्हणजे आम्ही दोघं, आमच्या घरची वडीलधारी आणि 3-4 मुलं एवढंच नाही आहे. आमचं कुटुंब म्हणजे आम्ही दोघं जणं, आमच्या घरचे मोठे, लहान मुलं आणि 22 बालविधवा राहतात आमच्याकडे. अगं पगाराची चटणी होऊन जाते ह्या भातासाठी अक्षदा गोळा करते. तुझ्याकडे येऊ का? पदर पसरायला मी तयार आहे, कारण मी माझ्यासाठी मागत नाही, मुलांसाठी मागत नाही, मी त्या 22 बालविधवांसाठी मागते. तुम्हाला माहिती आहे, एक तरी या मंडपामध्ये बालविधवा कुठली कुठली विधवा दिसतीये का? काय वैधव्याची ती स्थिती असते. आहे त्या घरात माहेरी नाही तर सासरी गुलामासारखं राब राब राबायचं, चांगलं चुंगलं खायचं नाही, चांगलं चुंगलं लिहायचं नाही, आणि परपुरुषाची नजर जर अंगावर पडली तर विहिरीचा तळ गाठायचा एवढाच त्यांच्या पांढऱ्या फटफटीत कपाळावर लिहिलेलं असतं. आणि हे नशीब बदलायचं माझ्या पतींनी ठरवलंय. त्यांना सुशिक्षित करायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, आपल्या पायावर उभं करायचं, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये माझे पती दुर्गेची शक्ती बघतात. माझ्या पतीचा त्यांच्या कार्यावर निष्ठावंत भाव आहे आणि माझ्या पतीच्या कार्यावर निष्ठावंत भाव आहे. मंडळी, या होत्या अन्नपूर्णा, म्हणजेच अन्नपूर्णा कर्वे, म्हणजेच उर्फ बाया कर्वे, म्हणजेच भारतरत्न धोंडो केशव कर्वे, अण्णा कर्वे यांच्या पत्नी. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली, जो आश्रम त्यांनी उघडला, जिथे विधवांचे पुनर्विवाह सुद्धा करून दिले गेले होते आणि विधवांना अतिशय उत्तम शिक्षण देऊन शिक्षिका, नर्स, डॉक्टरपर्यंत तिथली मजल गेलेली होती. अशा ह्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक त्यांच्या ह्या पत्नी बाया कर्वे. हे सगळं कार्य करत असताना त्या काळच्या वेळी हे सगळं सोपं नव्हतं. अवहेलना झाली, अपमान झाले, मारहाण झाली प्रसंगी कर्व्यांना, पण चिथू झाली, पण तरी सुद्धा आपला जो भाव होता, आपलं जे कार्य होतं, त्या कार्यावरचा निष्ठावंत भाव त्यांचा कधीच ढळला नाही. ज्या निष्ठावंताचं भावाचं वर्णन आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज करतायत. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असा लखलखीत कळसाची उपमा ज्यांना दिली गेली, जे दिसायला अतिशय साधे पण भगवत नाम घेऊन आयुष्यात काहीतरी साधा असं सांगणारे ते होते. घरची दुकाने बंद पडली तरी लोकांच्या दुकानी ज्यांनी भगवत नाम पेरलं असे तुकाराम महाराज. भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बहुजन जीवास जो तुका शिकवी, तो शिकवतोय तुका शिकवी, त्याच्या तुलना दुसरा कोणी, ज्याच्या काय आपली आर्या सांगा, आठवते का? आज नारद मंदिराच्या विद्यार्थिनी पण आल्यात. विद्यार्थिनी समोर असल्या की लटपटायला होतं, हो की नाही?
ज्याच्या इतका दुसरा कुणी, येईल कोण हो तुकासी कवी रामा. राम राम हरे हरे रामा राम, राम राम सीतापते रामा, राम राम रघुत्तमा रामा रामा. असे हे संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव ठेवणे हा भक्तांचा स्वधर्म आहे. आता प्रत्येक गोष्टीला विचार करायचा म्हटला तर भक्त म्हणजे कोण, तर माऊली आपल्या मदतीला येतात आणि म्हणतात, जे सर्वेंद्रिया सहित मजमानी सुनिचित्त, जे रात्र दिवस न म्हणत उपासिती. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रात्र आणि दिवस म्हणजे सूर्य असेल तेव्हा दिवस आणि मावळला की अंधार रात्र असं नव्हे. दिन रात्र म्हणजे सुख दुःखामध्ये सुद्धा जे माझी अखंड उपासना करतात, सर्वेंद्रियासहित काया वचे वाचा मने जे माझी उपासना करतात, जे अखंड मला माझं अनुसंधान राखतात, असे हे जे आहेत ते माझ्यापासून जे विभक्त होत नाहीत ते भक्त. असे हे भक्त, ह्या भक्तांचा स्वधर्म काय आहे. आजचं कीर्तन जेव्हा मला आशाताईंनी सांगितलं 31 तारखेला आहे 31, खरं म्हणजे सर्वांचं अभिनंदन की कुठेतरी पार्टीला न जाताच तुम्ही कीर्तनाला आलेले आहात. इयर एंडची पार्टी यू नो. तर कितीही जरी म्हटलं ना आपण की हा काही आमचा इयर एंड नाही, आमचा किमान नववर्ष आमचं चैत्रात सुरू होतं, पण चेकवर 225च लिहित बसलात, चैत्रापर्यंत चालेल का. नाही चालणार ना, 226 लिहायलाच लागेल. वटेल का चेक तो, इथे वटेल तिथे नाही, बँकांमध्ये व्यवहारामध्ये नाही वटणार. चैत्रामध्ये जरी आपला गुढीपाडव्याला आपला वर्ष प्रतिपदेला आपलं सुरू झालं तरीसुद्धा मला असं वाटतं ना, खरं वर्ष जून जुलैमध्ये सुरू होतात जेव्हा मुलांच्या शाळा सुरू होतात. मला दरवेळी ह्या वर्षारंभाचं नेहमी वाटतं. म्हणजे आपल्या घरात मुलं असो नसो, पण मे महिन्याची सुट्टी आता सगळ्या जणी ज्येष्ठ नागरिक कुठे कुठे जमतात आणि मग म्हणतात नाही बाई आता मे महिन्याची सुट्टी आहे ना, मग आपण मे महिन्याची सुट्टी घेऊ. म्हणजे इतकी ती अंगवळणी पडलेली आहे मे महिन्याची सुट्टी, आणि जूनला नववर्ष सुरू होतं आहे मुलांच्या बरोबरीनं. खळाळता उत्साह असतो मुलांचा. आणि म्हणून पण तरीसुद्धा आज वर्षांताला आज आपण इथे मठामध्ये आलो आहोत, स्वामींच्या चरणाशी आलेलो आहोत. काय सांगायला आलो आहे की हे जे सगळं वर्ष झालं ना आमचं, जेव्हा कधी सुख दुःखाचे जे काय प्रसंग होते ते स्वामी, सुख होतं ते तुमच्यामुळे आम्हाला मिळालं, आणि जे दुःख होतं, ज्या अडचणी होत्या त्याच्यातून आम्ही सही सलामत इथे बाहेर सुटून आलो, ते केवळ तुमच्या कृपेमुळेच आलो. आणि हे सांगण्यासाठी आणि हे त्यांच्या पायाशी आपलं जे काय आजची श्री शिल्लक आहे ती ठेवण्यासाठी आपण आलो. मार्च एंडिंगची श्री शिल्लक बघायची गरज नाही आपल्याला. आपल्याला ही श्री शिल्लक आपल्याला आज स्वामींच्या चरणाशी ठेवायची आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक अतिशय सुंदर कविता आहे. देवाकडे मागणं, देवाची प्रार्थना करतायत की तू मला दरवेळी संकटातनं उचलून काढ, असं माझं अजिबात तुझ्याकडे मागणं नाही, पण त्या संकटात झुंजायची शक्ती तू मला दे, एवढंच मागणं मी तुझ्याकडे मागते. जेव्हा सारं जग माझ्याकडे पाठ फिरवेल, जेव्हा कोणीही माझ्या हाकेला ओ देणार नाही, मी एकटा असेन, तेव्हा तूही माझ्याकडे पाठ फिरवली नाहीस एवढा विश्वास भगवंता तू मला दे. आणि त्या शक्तीवर, त्या तुझ्या आधाराच्या जोरावर आम्ही पुढचं
आयुष्याची वाटचाल आम्ही करू. कारण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग, हो की नाही, अखंड चाललेलो आहे. एक संकल्प विकल्पामध्ये आपलं आयुष्य आहे. आणि म्हणूनच त्यावेळी आधार हवा तो गुरुवचनांचा आधार व्हावा. आणि म्हणून मग भक्तांनी काय करावं, कसं करावं, आज ते आपल्याला आचारसंहिता देण्यासाठी तुकारामांचा हा अभंग. कीर्तनकाराचे महादोष जाती, कीर्तने महादोष जाती वगैरे वगैरे असं कीर्तनाबद्दल समास आहे दासबोधामध्ये. पण त्याच्यामधलं मला सर्वात काय वाक्य आवडतं की कीर्तने होय संदेह वृत्ती. कोणाची? श्रोत्या वक्त्याची. कारण तुमच्या समोर यायचं म्हटल्यावर मलाही अभ्यास करायला लागतो. माझ्याही मनात काही शंका असतील तर ती पुस्तकं ग्रंथ चाळून मला ती फेडून घ्यावी लागतात. आणि त्यामुळे माझंही शिक्षण होतं आणि मी एक विचारानं पुढे जाते. आणि ही संदेह वृत्ती सोडून देण्यासाठी म्हणून मला वाटतं आज तुमच्या माझ्या सकट आज भक्तांनी आपण नव्या वर्षाचा जो संकल्प करतो आहे त्या संकल्पामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते तुकारामांच्या आजच्या घेतलेल्या अभंगामध्ये आपलं आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव, जो काय उपास्य दैवत असेल, आपलं महाराज आहे, काहींचा अभ्यासात आहे, ते SSCच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यास हा त्यांचा विठ्ठल आहे विद्यार्थ्यांचा. कोणी खेळाडू असेल तर त्यांचा विठ्ठल, त्यांचं जिंकणं असेल त्या स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी रियाज करणं, त्याच्यासाठी सराव करणं हे अखंड चालू आहे. केल्यानं होता आहे रे आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा अंतरी धरता बरे. यत्न म्हणजे रियाज, प्रयत्न, परत परत जी साधना करतो तो यत्न आहे. आणि ते मिळालं तरच तो अंतिम भगवंत, तो देव, ते यश आपल्याला मिळणार आहे. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे, प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे. ध्येयाप्रती निष्ठावंत भाव ठेवणं, कधीही न डळमळणारा भाव ठेवणं, कधीही न विचलित होणारा भाव ठेवणं हे भक्तांचं स्वधर्म आहे. भक्त कळले, निष्ठावंत भाव कळला. धर्माचा गदारोळ आपण व्हॉट्सॲप, विद्यापीठ आणि FB वगैरे सोशल मीडियावर ऐकत असतो. पण धर्म म्हणजे काय? मी जन्माला येते तेव्हा मी काही कर्तव्य घेऊन येते, काही हक्क घेऊन येते. हक्क आपल्याला माहीत असतात पण कर्तव्य माहिती आहेत का? माहिती असतात पण कानाडोळा करतो त्याच्याकडे सोयीस्करपणे. तर त्या कर्तव्यांकडे लक्ष देणं हा स्वधर्म आहे. मी एखाद्या घरामध्ये जन्म घेतला, तेथे माझा कन्याधर्म सुरू झाला. मी मोठी झाले, माझ्या त्या घरामध्ये आई वडील बहीण भावंड यांच्या प्रती माझं कर्तव्य आहे. लग्न होऊन मी सासरी गेले, सासरच्यांच्या प्रती जी कर्तव्य आहे ते माझं सासूरवाशिणीचं कर्तव्य आहे. घराबाहेर पडते तेव्हा माझं समाजामधल्या स्त्रीचं एका कर्तव्य सुरू होतं. नोकरी करते तिथे माझं नोकरीचं कर्तव्य सुरू होतं आणि तो माझा धर्म आहे. KV बेलसरांची प्रवचनं आपण ह्याच्यावर ऐकत असतो. तर अगदी कसं आपल्याला स्वामी आपल्याला मदत करतात, महाराज मदत करतात ते. तर त्यांनी आत्ता एक सांगितलं की एका ठिकाणी महाराज गेले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं कर्तव्य करा. आता कर्तव्य आणि कर्म ह्याच्यामध्ये काय फरक आहे? इतकं सुंदर सांगितलेलं आहे. कर्तव्य म्हणजे समोरचे माझ्याशी कसंही वागलेत तरी माझं जे काम करणं आहे ते माझं कर्तव्य आहे. जर मी आशा ठेवली की त्याचा बदल त्या कर्तव्याचं किंवा ती ॲक्शन आहे त्या ॲक्शनचा बदल कर्मामध्ये होतो. आणि आपण अगदी म्हटलं मा फलेषु कदाचन, बघ बाई तिच्यासाठी केवढं केलं मी, इतकं केलं सांगते ना की बस रे बस.
असे आपल्याला दुःखाचे कड येत असतात, कारण तिने त्याच्यावर काही रिस्पॉन्सच दिला नसतो. तिने त्याच्यावर तुमचं वाखाणणी केली, वाखाणणी तर जाऊ दे, पण तिने त्याची कष्टाची बूज पण राखलेली नसते आणि मग ते आपल्याला लागतं. काही नाही, मला काही वाटत नाही, मी अगदी कर्तव्य म्हणून केलं. अरे पण तिनं तुमच्यामुळे झालं. हां, ह्या एका वाक्याची, एका थँक्सची आपल्याला गरज असते, आपल्याला वाटत असतं. महाराज म्हणतात ते सुद्धा करू नका, कारण ते कर्मामध्ये बदलतं. म्हणून कर्तव्य करा. कर्तव्य करून बाजूला होणं अवघड आहे, पण जमेल का? पुढच्या वर्षामध्ये बघू. संकल्पाच्या वहीमध्ये कर्तव्य करणे 1 नंबर अशी आपण एक यादी करूया, हो की नाही? ते कर्तव्य करा, सातत्यानं कर्तव्य करा. कर्म करायला जाऊ नका. कर्माची फळाची अपेक्षा राहते. मा फलेषु कदाचन, हे संत लोकांना ते आहे, आपल्या सामान्यांसाठी नाही. देवाला घरी आणा असा दुसरा होता. घरी आणा म्हणजे काय असतंच की देव्हाऱ्यामध्ये, देव्हारा आपण घर केलं की आपण देवघर करतो, देवघर करतो, पण सकाळची पूजा झाल्यावर आपण बाजूला होतो. दिवसभर आपण त्याला आठवतो का? तर देव्हाऱ्यात म्हणजे एखादं जर बाळ आपल्या घरात जन्माला आलं तर अखंड आपलं आयुष्य त्या बाळाभोवती असतं. किंवा मुलगा ऑफिसला जात असेल तरी त्या मुलीच्या आणि मुलाच्या किंवा पतीच्या पत्नीच्या त्यांच्या भोवती आपलं सारं आयुष्य, आपले सारे विचारसुद्धा रुंजी घालत असतात. आता काय, आता सुटले असतील बरं का, 5 वाजले, आता निघाले असतील. आजची भाजी आवडली का काय त्यांना? आवडली ना असेल बाई, आता काहीतरी त्यांच्या आवडीचं करते वगैरे वगैरे वगैरे, असे सारखे विचार असतात. मग असे देवाला ज्या घरात आणलेले, देवघरात आणले, त्या देवाचा विचार आहे का तेवढा आपल्या मनामध्ये? तेवढा देवाचा विचार करा असं दुसरं सांगणं आहे. त्यामुळे अधोरेखित दुसरं, आणि हीच तर उपासना असते ना. मनाने त्याच्या बरोबरीनं आसन ठेवावणं हेच उपासना असते. आणि ह्या सगळ्याला काय लागतं तर निर्धार हे वर्म. निर्धार पाहिजे, म्हणजे निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, त्याच्यासाठी निर्धार हे वर्म चुकू नये असं महाराज म्हणतात. आता निर्धार कसा पाहिजे? देवा देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. संत नामदेवांसारखा निर्धार आहे बरं हा. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरणांना सोडी सर्वथा, चरणांना सोडी सर्वथा. आण तुझी पंढरीनाथा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. देह गेला तरी बेहत्तर. 84 लक्ष योनी फिरायच्या आहेत ना, कुठल्याही योनीमध्ये भगवंता तुम्हाला घाल. हा देह गेला तरी 72, पण तुझ्या बरोबरीनं तुझं अनुसंधान चुकता कामा नये. अरे पाण्यामध्ये जर एखाद्या जलपर्णीचं किंवा एखाद्या पाण्यामधल्या कुठल्या जीवाचा मला जन्म दिलास ना, तर तो चंद्रभागेत दे रे. कारण तुझं दर्शन घेऊन जे चंद्रभागेमध्ये स्नान करतील ना, तर त्यांच्या स्पर्शातनं मी तुझा स्पर्श ओढून घेईन. एखादं वनस्पती केलं तर मला तुळस कर. तुझ्या मस्तकी, तुझ्या गळ्यामध्ये गळामिठी घालीन रे तुळशी हारानी, किंवा तुझ्या पावलांवर मी तुळस म्हणून पडेन. पक्षी केलंस तर घार कर, म्हणजे उंच उडून स्थिर चित्तानं तुझ्या कळसावर मी सावली धरीन. देह गेला तरी 72, पण चरण तुझे सोडणार नाही. हा निर्धार होता. निर्धार कोणाचा होता? कुठल्याही वयात होऊ शकतो निर्धार. अगदी छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सुद्धा तो करता येतो. फक्त आपलं, मी म्हटलं ना, संकल्प विकल्प याच्यामध्ये आपण डोलायमान, आपलं इकडेन तिकडेन पेंड्युलम असं ते लोंबक असतो घड्याळाचा, तसं ते आपण हलत असतो.
पण म्हणून मामा निर्धार ज्यांनी केलेला होता त्या निर्धाराचं आपण कौतुक ऐकतो ना, त्यांचं आपण अखंड वाचन करतो, त्यांचे गुण गातो. कशासाठी गुण गातो? की ते गुण गाता गाता त्यांचा तो निर्धार आपल्या मनात कुठेतरी होईल, आणि नाही तर नाही करायचं. आणि म्हणून त्याच्यासाठी व्रत आहेत. व्रत कशासाठी? शास्त्राभ्यास नको, तीर्थास जाऊ नको, व्रतमख नको, तीव्र तपेती नको, असं शिवशंकर म्हणतात. मग ते व्रत कशासाठी? भगवंतासाठी नाही, ते आपल्यासाठी, आपल्या डिसिप्लिनसाठी, आपल्या अनुशासनासाठी ती व्रत करायची आहेत. आणि जेव्हा आपण व्रत घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये निर्धार होतो. आणि म्हणून ते निर्धार मनाला, माझ्या मना बंदगड, अढळ पद त्या भगवंताचं, असं ते म्हणायचं. आणि म्हणूनच तो निर्धार हे वर्म चुकू नये. छोट्याशा प्रल्हादाने, ध्रुव बाळाने, प्रल्हादाने सुद्धा कितीही हाल अपेष्टा भोगल्या तरीसुद्धा त्याला माहीत होतं की वडिलांचं जे अनुशासन आहे ते बरोबर नाही. देवाला विसरून चालणार नाही. देवाची आठवण, स्मरण, पूजन हे व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी अखंड विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः हे अखंड त्यांनी केलं. नारायण नारायण. ध्रुव बाळाने सुद्धा अखंड त्या नारायणाची उपासना केली आणि अढळपद मिळवलं. म्हणजे ह्या छोट्या वयात सुद्धा ह्या मुलांना जमतं, मग आपल्याला का नाही जमत? आपल्याला नक्की जमेल. निर्धार हे वर्म चुको नये. आज भागवत एकादशी आहे. त्या विष्णूंचं जितकं स्मरण करू आणि जितकं आपण त्यांचं गुणगान करू तितकं कमी आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही बाल भक्तांची मला आठवण झाली. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, मधुसूदना रे मनमोहना, करुणागना नारायणा रमा रमणा. धावता श्रीहरी झळकरी बलसागर गोविंदा रे, धावता श्रीहरी झळकरी बलसागर गोविंदा, धावता श्रीहरी झळकरी बलसागर गोविंदा रे, बलसागर गोविंदा, बलसागर गोविंदा, बलसागर गोविंदा रे, धावता श्रीहरी झळकरी बलसागर गोविंदा. तुझिया चरणी सादर वंदन, 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 करितो परमानंदा रे, करितो परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा, दे प्रसादा व्यंकटेशा, जगताच्या आनंदा रे.
नारायण रमा रमण नारायण रे नारायण रे नारायण. हे महाराज म्हणतात, लिहून घ्या हां. पहिलं आपलं काय झालं की निर्धार पाहिजे, निष्ठावंत भाव पाहिजे, कर्तव्य करायचं, कर्म नाही. हां, पुढे ते सांगतात निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनेकांची. निष्काम जरा अवघड आहे, कामापुरता मामा आपलं असतं. आपण तर प्रापंचिक अखंड झोळी पुढे पसरलेली असते. माझी एक मैत्रीण होती, SP कॉलेजला होते मी, आणि तिथेच अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे, तिथे जाऊन नमस्कार करायचो मी. तिथे प्रदक्षिणा वगैरे घालता येत नाही, नमस्कार केला म्हणून झालं माझं. किती झालं तरी तिचं आपलं असं 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 चालूच असायचं. मला काही कळायचं नाही, कॉलेजमध्ये आहोत आम्ही, आणि असं का बरं. त्यावेळी नुकते ग्रीन कार्ड वगैरे असं सगळं ते झालं होतं बरं का, सुरू थोडंसं. तर तिचं आपलं चालू होतं, आणि मग खूप वेळाने मी म्हणायची, अगं आता लेट होईल ना बाबा कॉलेजला, चल ना लवकर. हां, असं म्हणून मग मी तिला ओढून काढायची आणि आम्ही जायचो. आता तिथून SP कॉलेजमध्ये जाईपर्यंत एवढं काय गं वागतेस तू. आपण त्यांना सांगावं की तुम्हाला हवं ना ते तुम्ही आम्हाला द्या. कारण त्याचवेळी ती गोष्ट वाचली होती की एका मुलाला शॉपकीपरकडे गेला, एक मुलगा छोटा होता, तो दुकानदाराकडे गेला. दुकानदारांनी बघितलं तो आपल्या मित्राचा मुलगा आहे, त्याला म्हणाला, बघ एवढ्या गोळ्या आहेत, तुला हवी ती गोळी घे, हव्या तितक्या घे बरं का. तो म्हणाला, नाही नाही काका, तुम्ही तुमच्या हाताने द्या ना. आईने सांगितलं असं हावरटासारखं करायचं नाही, तुमच्या हाताने तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही द्या. तो दुकानदार अधिक खुश झाला. काय मुलाचा विनय आहे, आईचा ऐकतोय, आणि किती निर्मोही, म्हणजे बालभक्तच माझ्या जणू काही दुकानात आला. आणि मग त्याचा ते इतका आनंद झाला की त्यांनी उघडलं आणि त्यांनी हात घातला बरणीमध्ये आणि त्याला दिल्या. त्या मुलाला आपला सदरासुद्धा पुढे करावा लागला, एवढ्या गोळ्या त्याच्या सदऱ्याच्या ओच्यामध्ये पडल्या. ते म्हणाले, किती कौतुक आहे रे तुझं. म्हणाले, खरं सांगू का, मुलं निरागस असतात, लगेच सांगून टाकतात. खरं सांगू का, माझा हात केवढूसा एवढूसा, मी घेतल्या तरी 2-3 येणार. तुमचा हात केवढा मोठा आहे काका, म्हणजे तुम्ही केवढं द्याल, हे बघा केवढ्या मिळाल्या मला, थँक्यू म्हणून तो पळून गेला. म्हणजे आपण काहीतरी अमुक द्या, तमुक द्या, तमुक द्या असं मागण्यापेक्षा तो जर सुपानी आपल्याला देणार असेल, हा आमच्या लीलाताई गोळ्यांचा शब्द आहे बरं, तो जर सुपानी देणार असेल तर आपण नैवेद्याची वाटिका मागावी बरं. आणि म्हणूनच तुमच्या मनात जे असेल ना ते मला द्या, हेच त्याच्याकडे मागणं. आणि जसं रवींद्रनाथांचं आहे, तू मला दे आणि तू मला संकटातनं उचलून दे हे नाही, पण ते बळ दे, ते झुंजण्याचं बळ मला दे आणि अर्थात यश दे, हे मात्र नक्की आहे. तर निष्काम, तर तिला विचारलं, म्हणाली असं कधी कोणाला सांगू नये की आपण काय मागितलं, पण तू माझी खास मैत्रीण आहे ना म्हणून मी सांगते. मी म्हटलं काय मागतेस सांग. मग आम्ही पहिला पिरियड बुडवला आणि झाडाखाली बसून तिने मला सांगितलं मी काय मागते माहिती का, देवा मला डिग्री मिळू दे, डिग्रीनंतर नोकरी मिळू दे, नोकरीनंतर इंजिनियर नवरा मिळू दे, नवरा मोठा होऊ दे, त्याला बढती मिळू देत, मी मॅनेजरीण होऊ दे, आम्हाला मुलगा होऊ दे पहिला, आणि मग तोही मोठा इंजिनियर झाला की त्याला परदेशी पाठवू दे, आणि मग तिथं गेल्यावर त्याच्यासाठी मला तिकडे जाऊ देत आणि तिथे त्याला ग्रीन कार्ड मिळू देत. अगं म्हटलं अजून आपलं लग्न नाही, डिग्री नाही हातात आली, तू कुठपर्यंत गेली. म्हणजे बाजारात तुरी भटभटणीला मारी जी आपली म्हण आहे तसंच व्हायला लागलं. म्हटलं अगं एवढ्या लांबची स्वप्न बघू नये, स्वप्न बघावीत, स्वप्न अशी बघावीत ती जी नुसती दिवा स्वप्न नसू देत, स्वप्न बघावीत जे साकार करता येतात. आणि त्याच्यासाठी लागतो प्रभूचा आशीर्वाद, महाराजांचा आशीर्वाद.
माझ्या नाती आहेत, स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतात, मला बक्षीस मिळेल ना? मी म्हटलं सांगू का, सगळ्यांनी स्पर्धकांनी ना 99% मेहनत केलेली आहे, रियाज केलेला आहे, प्रयत्न केलेत. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नातवंडांना हे नक्की सांगा. 99% प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहेत. तो 1% आहे ना, तो त्याचा आहे. त्यानं दिला की बक्षीस, त्यानं नाही दिला की नाही बक्षीस. पण म्हणून तू काही कमी होत नाही आहेस. त्याचा 1% मिळवण्यासाठी अजून तुला प्रयत्न करायला पाहिजेत. एवढंच आपण लक्षात ठेवूया. निर्धार आहे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. छोट्या मुली बालकीर्तनकार आशाताईंचा मुलगासुद्धा श्रेयस कारंजाला गेला होता. माझ्या पण दोघी नाती कारंजाला गेल्या होत्या, लाड कारंजाला. तिथे बालकीर्तनकारांनी त्यांनी केलं. तर पाहो नये वास आणि कांची म्हणजे काय गं? कारण प्रत्येक शब्द त्यांना कळल्याशिवाय त्या बोलत नाहीत. मी म्हटलं अगं तूच बघ ना, तुझ्या मैत्रिणी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करतात. सोमवारी कराटेला जातात, मंगळवारी बुद्धिबळाला जातात, बुधवारी कुठे डान्स क्लासला जातात, गुरुवारी गाण्याच्या क्लासला जातात, शुक्रवारी अजून कुठे जातात. हे करता करता, होमवर्क करता करता रियाज कसा होणार? एकच धरायची कला आणि त्याच्यासाठी अखंड रियाज रियाज आणि रियाज. हा रियाज केला तरच यत्न तो देव जाणावा, अंतरी धरता बरे, हे म्हणतात ना समर्थ, ते खरं पडतं की रियाज एकाच गोष्टीचा करायचा, एकच पकडायचं. माहिती आहे मल्टी टॅलेंटेड आता गरज आहे, पण 2-3 अशा छोट्या कमी ॲक्टिव्हिटीज करायच्या की ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण निपुण होऊ आणि त्या सायमल्टेनियसली एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी ठरतील, एकमेकांना होईल. म्हणजे व्यायामही होईल, व्यायामाचा एक ॲक्टिव्हिटी, आणि बसून गाण्याची किंवा बसून वादनाची एक ॲक्टिव्हिटी. म्हणजे मग बुद्धीचं एक समतोल राखला जाईल आणि संगीतासारखं दुसरा गुरु नाही, हे मात्र नक्की. निर्धार आहे वर्म निष्काम निश्चळ, विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. तुका म्हणे ऐसा जर असं वागलं तर तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. त्या भगवंतानी उपेक्षा केली आहे कोणाची असं तुम्हाला कळलं आहे का? जो भक्त आहे, निर्धारानं भक्ती करतोय, त्याची उपेक्षा कधी भगवंतानं केली असं कधी ऐकले का? मी तर बाबा ऐकली नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरोडा म्हणजे वर्ध्याच्या जवळ गाव आहे, तिथे बाबा त्यांना एक जागा मिळालेली होती गावाबाहेर. कुष्ठरोगी होते त्यांच्याबरोबर आणि म्हणून त्या कुष्ठरोग्यांची वसाहत करण्यासाठी त्यांना ती जागा मिळाली होती. अस्वल, साप, विंचू, माकडं, बिबट्या सध्या आपल्याकडे पण हिंडतोय, वाघ, ह्यांच्याबरोबर त्यांच्याशी अक्षरशः युद्ध करून त्यांनी ती जागा सगळी साफ केलेली होती. बाबांची ख्याती परदेशी पण गेलेली होती, म्हणून बाबांना भेटायला देश परदेशातनं माणसं येत होती. ह्या संपूर्ण कुष्ठ रोगींची जी वसाहत होती ती पत्र्यांनी बांधलेली होती. साधनाताई आणि बाबा हे दोघं जण आपल्या मुलांना घेऊन तिथे राहत होते. बाबांसाठी एक दगडी घर, दगडावर दगड ठेवून रचून एक दगडी घर केलेलं होतं आणि जिथे लोक येऊन भेटतील आणि बोलतील बाबांशी. आणि तिथे वावटळ उठते वर्ध्यामध्ये, त्या भागामध्ये, कारण डोंगर नाही. आणि अशी वावटळ उडाली की लोकांना काही दिसेना आणि सगळेजण डोकं आपल्या गुडघ्यामध्ये घालून बसून राहिले, कारण काही पडलं तरी डोक्यावर पडायला नको. झाडाच्या जवळ जाणार कसं, झाडंसुद्धा उन्मळून पडत होती. वादळ शमलं, सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांचे संसार होते ते उघड्यावर आलेले होते. भांडी कुंडी तशीच पडलेली होती, काही वाऱ्याने भिरकवलेली होती. ते पत्रे होते, ते पत्रे पार लांब शेतामध्ये जाऊन पडले होते. साधनाताई दूध काढत होत्या, दोहत होत्या आणि ती दुधाची कासंडीसुद्धा केव्हा सोडून कुठेतरी पडली होती आणि सगळं दूध वाया गेलं होतं. गाई वासरंसुद्धा एकमेकांना चिकटून उभे होते. सगळ्यांचं लक्ष त्या बाबांच्या घराकडे गेलं आणि काळजाचा ठोका चुकला, कारण तिथे आता फक्त मातीचे ढिगारे होते.
बाबांची दोन्ही मुलं त्याच्यामध्ये होती, आज झोपलेली होती. सगळे जण धावले. साधनाताईंनी जीवाच्या आकांतानं त्या परमेश्वराला आळवण्याची सुरुवात केली, आळवण्यासाठी सुरुवात केली. सगळेजण आपापल्या हातांनी, थोट्या हातांनी ते दगड बाजूला करायचा प्रयत्न करत होते. साधनाताईंच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू वाहत होत्या. काय माझ्या मुलांचा चेंदा मेंदा झाला असेल या दगडांच्या खाली, त्यांना कळत नव्हतं. म्हणाल्या की दरवेळी मी मंदिरात जाते, तुम्ही दाराशी माझ्या चपलांशी उभे राहता, तुम्ही एकदाही माझ्या देवाला नमस्कार केला नाहीत हो, आता कसं होणार, कसा देव धावून येणार आपल्यासाठी, असं म्हणत होत्या. बाबा काही बोलत नव्हते. सगळेजण ते ढिगारे बाजूला करत होते. करता 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 ती कॉट दिसली लोखंडी, ज्याच्यावर ही दोन्ही मुलं झोपली होती. ती लोखंडी कॉट पार चिमटलेली होती. आता काय दिसेल, आता काय दिसणार आहे, काय दृश्य दिसणार आहे, असा थरकाप सगळ्यांच्या हृदयाचा झाला होता. सगळेजण दगड अजून बाजूला काढायला लागले. बाजूला काढायला गेले तर एका बाजूनी विकास आणि एका बाजूनी प्रकाश बाहेर रंगत आले. अनन्यास चिंतयंतो माये जन पर्युपासते. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेला. बाबांनी कधीही मंदिरामध्ये गेलेले नव्हते. त्यांनी त्या कुष्ठरोग्यांमध्ये परमेश्वर बघितला होता आणि अखंड निर्धारानं निष्ठावंत भाव ठेवून त्यांनी त्या कुष्ठरोग्यांची सेवा केली होती. साधनाताई मात्र मंदिरात जायच्या. बाबांनी त्यांना कधी अडवलं नव्हतं. त्यांच्याबरोबर ते मंदिरापर्यंत यायचे. त्यांनी चपला काढल्या की ते चपलांशी उभे राहायचे. साधनाताई दर्शन घेऊन यायच्या. परत ते त्यांच्याबरोबर विसाहतीमध्ये यायचे. पण त्या विष्णूंनी मागितलीच नाही पूजा. जे तू काम करतोय, जो तुझा विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाकडे निर्धारानं निष्ठावंत भाव ठेवून निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकेला ऐसा कोणी. हे शब्द हे सगळं वाचल्यावर पटतात नाही का. आणि म्हणूनच निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सा ग मधानी सा सा नी धम ग म ग सा. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नाये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. तुका म्हणे ऐसा तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोणी, ऐसा कोणी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म.
त्रितल तोम तनन तन दे रे नाटक धान्य तारे तोम तनन तन दे रे नाटक धान्य तारे तोम तनन तन दे रे नाटक धान्य तारे दानित दाने नाद्रे तुंद्रे तदरे दाने दानित दान नाद्रे तुंद्रे तदरे दाने तोम तनन तन दे रे नाटक धान्य तारे तोम तनन तन दे रे नाटक धान्य याले मो यले यलाय लाल लाल याले मो यले यलाय लाल लाल तन दे रे ना तन दे रे नाथ दान तन दे रे ना तन दे रे नाथ दान धकड़ तक धुमकेड़ तक देता क्रांधा 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 तोम तनन तन दे रे नाटक धान्य तारे तोम तनन तन दे रे ना तनन तन दे दरना 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 तनन तन दे रे ना देर 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 तुन देर 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 तनन तन दे रे ना दर दम तनन तन दे रे तो तनन तन दे रे तग्धान्य तारे तोम तनन तन दे रे तोम तन नम 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 तन तोम तन नम 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 तन तनन तन दे रे तग्धान्य तारे तोम तनन तन दे रे तनन तन दे रे तनन तन दे रे ना तग्धान्य तारे. आज महाराजांच्या दरबारात आलं ना त्यामुळे मी पण गाण्याची सेवा करून देते. नामस्मरण करूया. मनात तुमच्या चालू आहे अखंड, मुखानी करूया. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान गोपाल कृष्ण की जय. देवर्षि नारद महाराज की जय. वेदव्यास मुनि महाराज की जय. सब संतन की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. 15व्या शतकातली ही कथा आहे. गुजरातमध्ये जाऊया. जुनागड हे गाव आहे. गुजरातमधल्या एक महत्त्वाचं गाव जुनागड होतं, जिथं व्यापारी हे सगळेजणं तिथे रेलचेल होती. राम मंडलिक तिथला राजा होता आणि तोही
तिथेच ती राजधानी होती. ऐश्वर्य संपन्न पेढ्या तिथे होत्या, ऐश्वर्य संपन्न लोक तिथे राहत होते. आणि प्रत्येक गावाला असते तशी एक कट्टा तिथे होता. तो कट्टा म्हणजे एका वृक्षाखाली पार बांधलेला होता आणि त्या पारावर गावगुंडी करत चोळत बसणारे, तंबाखू चोळत बसणारी चिकार माणसं असतात, रिकाम टेकडी, तर तशी ती तिथे बसलेली होती. बरोबर वेशीच्या समोर तो पार होता. बरं, म्हणजे वेशीतून कोण येतंय, कोण जातंय, कोणाकडे कोण आलंय, कोणाकडचं कोण गेलंय, हे सगळं इत्थंभूत माहिती या चौकडीला माहीत होती. आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठून तरी एक लांबून कोणीतरी येतंय. उन्हाची वेळ, रखरखीत उन्हाची वेळ आहे आणि चालत चालत कोणीतरी येतंय. जवळ आल्यावर लक्षात आलं की तो वृद्ध माणूस आहे, तो वृद्ध विप्र आहे, वृद्ध माणूस आहे आणि तो येतोय. बहुतेक पुष्कळ लांबून आला असेल, कारण त्याच्या अंगावर तर धूळ होतीच, पण त्याच्या पापण्यांवर सुद्धा धूळ होती. म्हणजे किती धुळीचे लोट घेऊन तो त्या गावी आला असेल बघा. आला, तिथेच रांजण भरून पाणी होतं येणाऱ्या जाणाऱ्यासाठी. तिथे त्यांनी आपलं चेहरा धुतला, हातापायावर पाणी घेतलं, त्या वृक्षाच्या सावलीमध्ये जरा विसावला, आपला घाम पुसतोय, पाण्याने जे चेहरा धुतला होता, प्रक्षालन केलं होतं तेही पुसतोय फाटक्या उपरण्यानी. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे, सगळ्या हालचालीकडे. काय बाबा, कुठून आलात? इतका दमला होता तो, तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. बावळा दिनवाणासा फाटके वस्त्र नेसला, दरिद्री अन्न न खाया अस्थिपंजर भासला. वृद्ध तिथे उभा राही म्हणे द्रव्य हवे मला, कन्या एकची मजला विवाह तिचा करायला. फुटले शब्द. लांबून आलोय, दरिद्री आहे, दिसतच आहे, माझ्या अवतारावरनं दिसतच आहे ना, दिसतंय ना. सद्गुणी मुलगी आहे हो माझी, नक्षत्रासारखी छान आहे, रूपवान आहे. लग्न करायचंय, पण हुंडा द्यायला नाही हो माझ्याकडे. अगदी मला 60 होऊन सुद्धा पुरतील. कोणाचं नाव सांगता का? कोणी दानशूर आहे का? कोणी मला मदत करेल का, दान देईल का? कारण तारण ठेवण्यासाठी सारखं माझ्याकडे काही नाही हो. कोणी आहे का? सांगाल का? तुम्ही याच गावातले दिसता ना, गावातली सगळी माहिती तुम्हाला आहे ना. आहे ना म्हणाले. आहेत, आमच्याकडे खूप दानशूर आहेत, पण सर्वात मोठा जो दानशूर आहे ना त्याचं नाव सांगतो. सांगा सांगा, कुठे त्यांचं घर, मी जातो. कुठे त्यांचा वाडा? ते समोर जो सोन्याचा कळस दिसतोय ना, सोन्याचा कळस आहे घरावर. अहो पण ते मंदिर वाटतंय. तेच सांगतो, सोन्याचा कळस आहे, चौघडा वाजतो, मंदिरात धर्मशाळेत राहतो, पण तो मालक आहे बरं त्याचा. अहो आपल्या मुलीचं डोहाळ जेवण असा नजराणा देऊन केलं की सगळ्या पंचक्रोशीचे डोळे फाटले हो. आपल्या वडिलांचं श्राद्ध, गाव जेवण घातलं. अहो बादलीनं तूप आणि डावानं तूप वाढत होते सगळ्यांना. इतकं मोठं जेवण, गावजेवण त्यांनी घातलं. एवढंच नव्हे तर त्याची सून जी होती, मुलगा जो होता, तर ते बडानगरचा बडा धनिक जो होता, त्याची मुलगी यानं सून करून आणली. आता मुलगा गेला म्हणून सूनही गेली आणि त्याची आता बायको निवर्तली. त्यामुळे तो एकटाच आहे. पण लक्षात ठेवा, त्याच्याकडेच मिळतील बरं का पैसे तुम्हाला. त्याच्याकडेच सगळं मिळेल. दिसायला तुमच्यासारखाच आहे, फाटका तुटका, कपड्यांना ठिगळं लावलेला, हां, धर्मशाळेत राहतो, पण
हे त्याचं वरकरणी रूप आहे. एवढं सगळं तो करू शकला, मग 60 काय हो, तुम्हाला हसत हसत देईल. जा जा त्याच्याकडे. कुठे जाऊ ते बघा, तिथे सोन्याचा कळस गृही उभारीला, सोन्याचा कळस गृही उभारीला, देव उभा ठेला दृष्टी पुढे, देव उभा ठेला दृष्टी पुढे, चौघडा झडा तो नित्य महाद्वारी, चौघडा झडा तो नित्य महाद्वारी, जन येती सारी भेटायाला, सोन्याचा कळस गृही उभारीला, सोन्याचा कळस गृही उभारीला, सोन्याचा कळस गृही उभारीला. तिथे जा आणि भेटा. ब्राह्मणाच्या अंगामध्ये बळ आलं, 1000 हत्तींचं बळ झालं. आशा दिसली त्याला आणि धावत 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 तो गेला. लक्षात आलं की ते मंदिर आहे, डाकोरनाथाचं मंदिर आहे, मुरलीधराचं मंदिर आहे. आज जाऊन पण मग आत्ता कुठे धर्मशाळा ओवरी कुठे शोधायचं. तेवढ्या त्याच्या कानावर स्वर आले, वैष्णव जन तो तेणे काही ये जय वैष्णव, वैष्णव जन तो तेणे कहिए जय, वैष्णव जन तो तेणे कहिए जय, पीड पराई जानी रे, पीड पराई जानी रे, पर दुखे उपकार करे तो हे, पर दुखे उपकार करे तो हे, मन अभिमान ना आणे रे, वैष्णव जन तो तेणे कहिए जय, वैष्णव जन तो तेणे कहिए जय, वैष्णव जन तो तेणे कहिए, पीर पराई जाणी रे, दुसऱ्यांची पीडा तो जाणतो, पर दुःखे उपकार, उपकार करे पण मनात अभिमान नको, मी केलं माझ्यामुळे झालं. उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये, असं पर उपकार परपीडा त्याला समजते आणि उपकार केला तरी मनात त्याच्या अभिमान येत नाही. बस नुसत्या त्या स्वरांनीच आणि त्या भावनेनं थंबलेल्या त्या स्वरांनी आणि त्या आवाजाने तो त्या आवाजाच्या दिशेनं गेला. आत डोकावून पाहिलं तर मुरलीधराची छोटी मूर्ती आहे. तिथे एक फाटकी वाकळ पसरलेली आहे, एक पोचा आलेला तांब्या आहे आणि त्याच्याच एवढा एक वृद्ध हातामध्ये एकतारी घेऊन गातोय, वैष्णव जन तो तेणे कहिए जय. गात असताना त्या वृद्धाला जाणीव झाली की कोणीतरी आलेलं आहे दरवाजात. त्याने मागे वळून बघितलं, पधारो पधारो ब्राह्मण देवता पधारो आवजो असं म्हणून त्यांना बसायला दिलं आणि पोचा म्हणजेच त्या फाटक्या वाकळावरच तो बसला. वाकळ म्हणजे ती सतरंजी म्हणूया, धाबळ म्हणूया, फाटलेली ठिगळ लावलेली, आणि तिथे त्यांनी बसायला दिलं आणि पोचा आलेला तो तांब्या होता तो त्याच्यासमोर केला. म्हणाला, मी पाणी पेईन पण एक माझी मागणी आहे, तेवढी मागणी पूर्ण कराल का? तर म्हणाले, हो, काय हवं, माझ्याकडनं काय हवं, मी काय सेवा करू शकतो तुमची? मला 60 होन हवेत. अतिथी 60 होन मागतोय. वृद्ध ब्राह्मण देवता ती चपापली. नरसीजी होते, नरसी भगत होते आणि ते चपापले. म्हणाले, 60 होन? अहो, तुम्ही माझी अवस्था बघता, माझ्याकडे अहो एक कवडी तरी असेल असं तरी कसं वाटलं? सांगू नका म्हणाले. सगळा रिसर्च आणि करून आलेलो आहे, बरोबर रिसर्च
माझं डिपार्टमेंट झालेलं आहे, R&D करून आलेलो आहे आणि मला माहिती आहे की मुलाचं लग्न कसं केलं, मुलीचा मामेरू म्हणजे डोहाळ जेवण कसं केलं, वडिलांचं श्राद्ध होतं ते कसं केलं, सगळं मला माहिती आहे. कसं ऐश्वर्यात झालं. तुम्हाला काय अवघड आहे हो. आता तुम्हाला या मुरलीधराची शपथ घेऊन मी सांगतो आणि त्याची शपथ घालतो, मला 60 होऊन द्या. नरसिंहजी चपापले. बायको जरी गेली असली, पत्नी जरी निवर्तली असली, तरी गृहस्थाश्रमी होते ते. आज गृहस्थाश्रमाचा पहिला कर्तव्य काय आहे, आलेल्या अतिथीचं जे काय मनोगत असतं ते समजून घ्यायचं आणि त्याची इच्छा पूर्ण करायची. चपापले. ते म्हणाले काय करायचं. मुरलीधराकडे बघितलं आणि म्हणाले हेही खेळ दाखवणार आहेस का आता तू मला, चला बाबा. असं म्हणून ते म्हणाले माझ्याकडे तर नाही, पण एक जण ओळखीचे आहे ज्यांच्याकडे तुम्हाला घेऊन गेलोत तर तुम्हाला ते पैसे देतील, उधार म्हणजे कर्जाऊ पैसे देतील, चला. ते ब्राह्मण देवता निघाले. नरसिंहजी आणि ते ब्राह्मण देवता त्या धरणीधर शेठजी म्हणून होते त्यांच्याकडे आले होते. धरणीधरजी आपल्या पेढीवर बसले होते. त्यांनी नरसिंहजींना येताना बघितलं, उठले, धावत 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 पेढीवरनं, पेढी अशी उंचावर होती, ती धावत खाली आले आणि नरसिंहजींच्या पाया पडले. म्हणाले नरसिंहजी आप पधारो पधारो, बेसो आवो बेसो. नरसिंहजी बसले. म्हणाले आज मागणं मागायला आलो आहे. काय मागणं मागायला आलो आहे. हे जे आहेत ना ब्राह्मण देवता, ह्यांना ना 60 होऊन पाहिजेत, सुवर्ण होऊन पाहिजेत किंवा 60 होऊन पाहिजेत, त्यांची नड तुम्ही भागवा. धरणीधरजी चपापले. म्हणाले यांना तुम्ही ओळखता का. नाही. कोणतं गाव नाव काही माहिती आहे. काही माहीत नाही. मग अतिथी आहे, अतिथी देवो भव, अतिथीची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. कर्म नव्हे, कर्तव्य. कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य मला पूर्ण केलंच पाहिजे. निष्ठावंत भाव ठेवून मला हे कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे. धरणीधरजी म्हणाले स्वामी भगतजी तुम्ही आलात पण जागा चुकलात आहो. हेच जर तुम्ही मंदिरात मी दर्शनाला आलो असतो तेव्हा तुम्ही मागितले असते ना 60 काय मी 100 होऊन दिले असते. कारण तिथे तुम्ही भगतजी आहात. आज तुम्ही माझ्या पेढीवर आलात. ही पेढी माझी एकट्याची नाही आहे, तर वंश परंपरागत ती माझ्याकडे चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी वाढवलेली आहे आणि त्यांनी एक आचारसंहिता लिहिलेली आहे आणि पेढीचा जो धर्म असतो काहीतरी घाण ठेवल्याशिवाय द्यायचं नाही. मला मदत करता येणार नाही. नरसिंहजी म्हणाले पण काही करा, मला तुम्ही ह्या संकटातनं सोडवा. ते म्हणे नरसिंहजी तुम्ही यांना ओळखत नाही. ते ब्राह्मण देवतासुद्धा म्हणाली माझ्याकडे काही नाही हो, दारिद्र्य आहे माझं, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, तुम्ही धर्मपिते व्हा. हो म्हणाले धर्मपिते मंदिरामध्ये हो, धर्मपिते घरामध्ये हो, पेढीवर नाही. तुम्ही पेढीवर जागाच चुकलात. तुम्ही पेढीवर आलात, आता नाही जमणार. ते काहीतरी गहाण ठेवायला लागेल. ते म्हणाले माझ्याकडे काही गहाण नाही ठेवायला. नरसिंहजी म्हणाले माझ्याकडे पण काही नाही. धरणीधर भुसकाळ्यात पडले. नरसिंहजी स्वतः आले आहेत. काहीतरी ठेवून ह्या ब्राह्मणाला मदत करायची आहे, नरसिंहजींची इच्छा पूर्ण करायची आहे. पण निष्ठावंत भाव माझा, धर्म आहे माझा, पेढीचा धर्म आहे, तो धर्म चुकवता येत नाही आहे. तर मी काय करू. आणि एकदम ते म्हणाले नरसिंहजी तुमच्याकडे मौल्यवान वस्तू आहे ती मला तुम्ही द्या. कोणता देऊ. तुमचा असावरी राग द्या. नरसिंहजी चपापले. असावरी राग तुम्हाला देऊन टाकायचा. कावरे बावरे झाले, डोळ्यातनं गळगळ अश्रू व्हायला लागले की असावरी राग जो माझा मनातला कोपरा आहे, माझा हृदयचा आहे, जो माझा जीवश्च कंठश्च आहे, तो तुम्हाला लिहून द्यायचा. हो म्हणाले ह्या माणसाने जेव्हा पैसे परत करेल मला येऊन तेव्हा तुम्हाला तो राग गाता येईल, तोपर्यंत गायचा नाही, एवढंच करा. नरसिंहजी म्हणाले मुरलीधर माझ्याबरोबर खेळ खेळतोय, हीही त्याचीच इच्छा. असं म्हणून त्यांनी तो राग लिहून दिला. 60 होऊन मिळाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला दिले.
आणि ब्राह्मण ते घेऊन निसीनासा झाला. गाव नाव काही माहिती नाही. नरसिंहजी उठले, खाली मान घालून पाय ओढत ओढत आपल्या घराकडे येत आहेत. आसावरी राग लक्षात आलं, आठवलं त्यांना हा आसावरी राग कसा मिळाला होता. लहानपणी घरातनं रुसून बाहेर पडला होता छोटा नरसिंह. 8 वर्षाचा असताना गावाबाहेर शिवाच्या मंदिराशी गेला होता. कोणीच नव्हतं त्या शिवाच्या मंदिरात, कोणी जात पण नव्हतं. एका झऱ्याखाली काठाशी ते शिवमंदिर होतं आणि त्याच्या लक्षात आलं इथे पालापाचोळा पडलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आजूबाजूच्या काटक्या गोळ्या करून त्याचा झाडू केला आणि शिवमंदिर साफ केलं. लक्षात आलं ह्या शिवाच्या पिंडीला कोणी स्नानसुद्धा घातलं नाही. मग कसं आणायचं झऱ्यावरनं पाणी? आपल्याकडे भांडंही नाही. मग आपल्या अंगातला सदरा काढला, तो पाण्यात भिजवला, येऊन त्या पिंडीवर पिळला. असं स्नान त्यांनी घातलं. आजूबाजूची फुलं होती, मनोभावे हे करत होता. घरी जे भांडण झालं होतं, रागावून बाहेर पडलं होतं, सगळं विसरला आणि शिवाचं अखंड तो ध्यान करत ते सगळं करत होता. 8 वर्षाचा मुलगा दमला. रात्र झाली हे लक्षात आलं. आजूबाजूला कोल्हे वगैरे ओरडायला लागले, कुत्री ओरडायला लागली आणि घाबरला आणि त्या शिवाच्या पिंडीला घट्ट मिठी मारून तिथेच डोकं ठेवून तो झोपला. देव आपल्या सन्निध आहे हे देवाला हृदयात ठेवणाऱ्या बालभक्तांनी त्या भगवंताला घट्ट मिठी मारली होती. भानावर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं भस्मा उटी रुंड माळा, रुंड माळा, भस्मा उटी रुंड माळा, रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजा चर्म व्याघ्रांबर्या, व्याघ्रांबर्या, गजा चर्म व्याघ्रांबर्या, व्याघ्रांबर्या, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गजा चर्म व्याघ्रांबर्या, व्याघ्रांबर, गजा चर्म व्याघ्रांबर्या, व्याघ्रांबर, गजा चर्म व्याघ्रांबर्या. मनः पार्वती पते हर हर महादेव. स्वतः साक्षात शंकर शिवशंकर उभे होते आणि त्यांनी त्या नरसीला पोटाशी धरलं. म्हणाले बाळा तुला काय हवे? मगाचा मुलगा आठवला, तो म्हणाला तुम्हाला जे आवडतं ते मला द्या. नरसिंहनी तो विवेक दाखवल्याबरोबर त्यांना अतिशय आनंद झाला. म्हणाले तुझ्या भविष्याचं काय आहे हे मला माहिती आहे आणि मला अतिशय प्रिय आहे, ते मी तुला देतो. हे सारं स्वप्नामध्ये दृष्टांतामध्ये चाललेलं होतं. आणि ते म्हणाले आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, पण हे असं नाही जायचं, वेश बदलून जायला लागेल, ड्रेपरी करायला लागेल वेगळी. आणि मग क्षणात ते म्हणाले काय करूया? आणि शिवशंकरांकडे बघितलं तर त्यांनी गोपीचा वेश परिधान केला होता. छोट्या नरसिंहीसुद्धा त्यांनासुद्धा त्यांनी कपडे दिले आणि घागरा चुन्नी ओढणी हे घेऊन छोटा नरसिंहसुद्धा छोटी गोपीसुद्धा तयार होती. म्हणाले जे मला मनापासून आवडतं ना तिथे आपण जाऊया. आणि 2 जण पोचले क्षणार्धात जिथे श्रीकृष्ण होरी खेळत होता. फागुनायो फागुनायो आज बिरज में उड़ियो रंग है सतरंग, झूमे हैं सब ग्वाला न ग्वाले, मच गयो होरी के सब रंग. होरी आई रे कनाई ब्रज के रसिया, होरी आई रे, होरी आई रे कनाई ब्रज के रसिया, होरी आई रे, हाँ हाँ होरी आई रे, हो होरी आई रे, हाँ हाँ होरी आई रे, आई रे आई रे.
होरी आई रे कन्हई ब्रज के रसिया, होरी आई रे, होरी आई रे कन्हई ब्रज के रसिया, होरी आई रे। भरी भरी मूठ फुलाला उडावे, भरी भरी मूठ फुलाला उडावे, केसर रंग की फुहारा उडावे, केसर रंग की फुहारा उडावे, ताकी ताकी मारी पिचकारी रसिया, होरी आई रे, ताकी ताकी मारी पिचकारी रसिया, होरी आई रे, होरी आई रे कन्हई ब्रज के रसिया, होरी आई रे। होरी आई रे कन्हई ब्रज के रसिया, होरी आई रे, 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 होरी आई रे। अशा ते होरीचा रंग तिथे होता आणि श्रीकृष्णाचं लक्ष गेलं. सदाशिव उभे आहेत, गोपीचा वेश, कारण श्रीकृष्णाला भेटायचं असेल ना तो गोपीहूनच भेटावं लागतं, तरच तो श्रीकृष्ण येणार. श्रीकृष्ण आले आणि त्यांनी महादेवांना आलिंगन दिलं. म्हणाले, ही कोण छोटी पाहुणी आणली आहे? तुझा भक्त आहे म्हणाले. तुझ्या आयुष्यावर हा सगळं लिहिणार आहे. आज हे जे रासलीला आहे ना, ही त्यांनी बघितलेली आहे ना, आणि ती लिहिणार आहे. त्याचं भविष्य मला माहिती आहे आणि म्हणून त्याच्या दैवताशी भेट घडवून आणण्यासाठी मी हे त्याला इथे घेऊन आले. श्रीकृष्णाने त्या छोट्या गोपीकडे बघितलं आणि म्हणाले, काहीतरी ऐकव ना. तो एक छोटी गोपी भांबावूनच गेली होती. ऐकव म्हणजे अहो वयाची 5 वर्ष होत होती तेव्हा त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. सगळ्यांना वाटलं की हा मुकाच आहे. पण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हा पहिला मंत्र त्यांनी उच्चारला आणि ते नामस्मरणामध्ये तो बोलायला लागला, तो बघायला लागला. कृष्णांनी हसले. श्रीकृष्ण आपल्या गळ्यातली तुळशी माळा त्याच्या गळ्यात घातली आणि बासरीनं त्याच्या कंठाला स्पर्श केला आणि नरसिंहजी गाऊ लागला, सा 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 रे म प र सा नी सा रे नि धा प हूँ कर जोडू रे, हूँ कर जोडू रे, तमरी कृपा है मारा वाला, तमरी कृपा है मारा वाला, जो मैं आपू छोड़ू रे, हूँ कर जोडू रे. श्याम जहरद हार आप्या, धन्य ये माला, धन्य गोपाला, धन्य ये माला, धन्य गोपाला, धन्य आशावरी राग रे, धन्य सावरी राग रे. भणे नरसैयो दर्शन करता, भणे नरसैयो दर्शन करता, कृष्ण भजानी लागे रे, कृष्ण भजानी लागे रे, हूँ कर जोडू रे, हूँ कर जोडू, हूँ कर जोडू रे. धन्य आशावरी राग रे. श्रीकृष्णाने त्याला परत आलिंगन दिलं आणि म्हणाले, माझं पण एक वचन आहे तुला दिलेलं. जेव्हा जेव्हा तू हा आसावरी राग आणि हे पद गाशील तेव्हा माझ्या गळ्यातला तुळशीहार तुझ्या गळ्यात येईल आणि मी तुला घट्ट घट्ट आलिंगन देईन. नरसिंह भारावला होता आणि
त्याला जाग आली तर तो होता शिवशंकरांच्या मंदिरामध्येच छोटा नरसी. पण तो आठवायला लागला की आपण तिथे काय काय पाहिलं. तिथे त्या श्रीकृष्णाने आपल्या गळ्यात हार कसा घातला, आपल्याला वचन कसं दिलं, कुणाला हे सांगायचं नाही, हे गुपित आहे असं त्याने ठरवलं. आणि मग त्याचा 8 वर्षाचा तो आता 60ला आला होता आणि तो असावरी राग सहज गायचा नाही. भगवंत म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे, केव्हाही येता जाता तोंडात टाकली. तपश्चर्या, अमुक एक तपश्चर्या झाली, निर्धारपूर्वक तपश्चर्या झाली की मग तो असावरी राग गायचा. आणि मग तेव्हा भगवंत येऊन त्याला मिठी मारायचा आणि गळ्यामध्ये तुळशीहार यायचा. लोकांच्या लक्षात यायचं की तुळशीहाराचा, केशराचा घमघमाट येतोय, नरसिंहजींच्या गळ्यामध्ये तुळशी हार दिसतोय. आणि नरसिंहजींचा चेहरा असा आनंदानं, समाधानानं ओथंबलेला आहे. जसं आरशात प्रतिबिंब पडतं ना, तसंच नरसिंहजींच्या चेहऱ्यामध्ये, तृप्त चेहऱ्यामध्ये सगळ्यांना श्रीकृष्ण दिसायचे आणि सगळ्यांना समाधान व्हायचं. सगळ्यांना माहिती होतं असावरी राग. पण नरसिंहजी उठसूट कधीही तो राग म्हणायचे नाहीत. बाकीचे आजूबाजूचे राग म्हणतील पण असावरी राग कधीच म्हणायचे नाहीत. आणि तोच असावरी राग आता गहाण पडला होता. म्हणजे तुळशीहार नाही आणि त्याच्यापेक्षा श्रीकृष्णाची घट्ट मिठी पण नाही हो. नरसिंहजींच्या डोळ्यात पाणी आलं. येऊन ते परत त्या गिरीधरासमोर बसलेत, हातात एकतारी घेतलेत आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव अखंड म्हणतात. संध्याकाळची वेळ झाली, आरतीची वेळ झाली. सगळ्यांनी नरसिंहजींना हलवलं, गेले. सगळ्यांनी नरसिंहजींनी तिथे पदं म्हटली. पण आज त्या पदांमध्ये ते अतिशय विमनस्क होते. आले ते परत घरी. अखंड श्रीकृष्णाला विचारतोय, माझं कंटाळा आलं का रे तुला, म्हणून तू मला दूर लोटलंस का. तो ब्राह्मण देवता तूच होतास, माझी परीक्षा घेतलीस, मला माहिती आहे. धरणीधर शेठजींना तू बुद्धी दिलीस की हा असावरी राग गहाण टाक. तुला माहिती आहे मला देता येणार नाही आहे तो परत, तुला पैसे देता येणार नाही आहेत, त्या ब्राह्मण देवतेला देता येणार नाहीत. आज परीक्षा घेतलीस ना माझी, मी नकोसा झालो का रे तुला. वाईट वाटत होतं, डोळ्यातनं पाणी येत होतं. इथं ह्या कुचरोट्यांवर सगळ्या लोकांना कळलं की नरसिंहजींचा असावरी राग गेला आणि नरसिंहजी उदास आहेत. पण तरीसुद्धा सगळी जणं नरसिंहजी करत सगळं गाव आपलं नरसिंहजींच्या पाया पडतंच आहे. कुठेतरी त्यांना तो संताप आणि मत्सरानं अक्षरशः पेटून उठले आणि सगळेजणं गेले राम मंडलिकाकडे. राम मंडलिक त्या गावचा राजा, आणि त्याला सांगितलं की आता हुमायून 15वें शतक आहे, हुमायूनची आक्रमणं सुरू झालेली होती. आणि हुमायूनची आक्रमणं ही सारे सैनिक परतवून लावत होते. आणि तेव्हा सगळ्यांना, राम मंडलिकांना त्यांनी सांगितलं की आपले सैनिक प्राणपणानं लढतायत आपल्या सीमांवर, आणि हा भोंदू भक्त कुठले तरी हार आणतो गळ्यातले आणि ह्या सगळ्यांना फसवलंय. रासलीला, रासमंडल म्हणून मोठं काव्य आणि ग्रंथ केलेला आहे, लिहिलेला आहे. सगळेजण त्याच्या कवितेवर भुललेले आहेत. पण तो भोंदू आहे, तुम्ही काहीतरी त्याचा सोक्षमोक्ष लावा. ही जेव्हा तक्रार आली तेव्हा राम मंडलिक राज्य दरबारामध्ये राजसिंहासनावर बसले होते. समोर तक्रार आली, शहानिशा करायला पाहिजे. निर्धार आहे वर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, राजाचा स्वधर्म असतो की त्यांनी 10 वेळा ते बघितलेलं होतं. नरसिंहजींच्या गळ्यातला हार, नरसिंहजींचा चेहरा बघितला होता. नरसिंहजींच्या भजनांमध्ये राम मंडलिक स्वतःही अनेक वेळा मग्न होऊन गेलेला होता. पण आता तो न्यायाधीशाच्या खुर्चीवर होता. सबूत हवं. काय हवे? काहीतरी पुरावे हवेत. नरसिंहजींना बोलवण्यात आलं. म्हणाले, हे सांगतायत की तुम्ही भोंदू आहात, साबित करा की तुम्ही भोंदू नाहीत.
नरसिंहजी म्हणाले, मी भोंदू कसा असेल? माझी भक्ती खरी आहे, माझी भक्ती खरी आहे, माझा मुरलीधर खरा आहे. जर माझा मुरलीधर भोंदू नाही तर माझी भक्ती भोंदू नाही, आणि मीही भोंदू नाही, मी भोंदू नाही, माझी भक्ती भोंदू नाही, माझा मुरलीधर भोंदू नाही. ठीक आहे म्हणाले, मग तो हार आणा. नाही आणता येणार. का नाही आणता येणार? तो राग गहाण पडलाय, राग गहाण पडलाय. राग गहाण पडला म्हणजे काय झालं? सा रे म पध सा, सा नि ध म पद म प ग रे सा, हे पडलं गहाण. असा कोण तुम्हाला धूर्त सावकार भेटला की जो तुम्हाला असा राग लिहून घेईल? धरणीधर शेठजींना बोलवलं. तुम्ही यांच्याकडनं राग म्हणून लिहून घेतला? होय. तो गायल्यावरच त्यांच्या गळ्यात तुळशीहार येतो. तो गायल्यावरच आपल्याला जाणीव होते की मुरलीधर आहे, तो आहे म्हणून भगवंत आहे, ह्याचा दिलासा आपल्याला मिळतो. आणि मी तोच लिहून घेतला. अट काय आहे? त्या ब्राह्मण देवतेनी 60 होऊन आणून दिले पाहिजेत. राजा म्हणाला मी देतो. नाही म्हणाला. इथे काय लिहिलं आहे? त्या ब्राह्मण देवतेनी आणून दिले पाहिजेत. तोपर्यंत अरे तो कुठला आहे? जा गावात, आजूबाजूच्या गावांना जाऊन शोधा, कुठे आहे तो ब्राह्मण देवता? हकारे पिटारे करारे दवंड्या सगळीकडे गेल्या. तोपर्यंत नरसिंहजी दरबारामध्ये उभे. सगळीकडे गेले आणि सगळ्यांनी विचारलं कोण आहे, कोण आहे? कुठेही त्या ब्राह्मण देवतेचा पत्ता नाही मिळाला. आणि कोणीच नाही. कोणी हो, कोण आहे, कोण आहे? कोणी नाही. नरसिंहजींना रामंडलिक म्हणाले, तुमच्या बाजूनी खूप प्रयत्न केले, आता ती तुळशीहार दाखवा, नाहीतर तुमची भक्ती भोंदू आहे, खोटारडी आहे, तो मुरलीधर अस्तित्वातच नाही आहे हे सांगा. निष्ठावंत भाव आहे, निर्धार आहे. मी त्या भगवंताला हाक मारीन, त्याला मी आळवीन. पण असावरी राग गाणार नाही. बघूयात माझी हाक पोचते की नाही तिथे. आणि म्हणून सावरिया तुम बिन चैन कहाँ से पाऊं, अपना दुख किसको सुनाऊं रे, चैन कहाँ से पाऊं. सावरिया 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 तुम बिन चैन कहाँ से पाहू. नाही रे, चैन नाही रे तुझ्याशिवाय. काहीतरी कर, तू तुझं वचन मोड रे, पण माझ्यासाठी ये. तुला भोंदू ठरवतायत रे, तू भोंदू नाहीस. माझी जी काय नाचक्की व्हायची आहे, माझी काय दिंड काढायची ती काढू देत, त्याच्यासाठी मी तयार आहे. पण माझ्या भगवंताला कोणी भोंदू म्हणता कामा नाही रे. माझी भक्ती खरी आहे रे. सावरिया ये. नाही, कुठेही नाही. तो 65 वर्षाचा नरसिंह भगत राजदरबारी उभा आहे आणि अखंड विविध भजनं भगवंताची गातोय. सारे ग मध मध मग रे ग रे सा, सारे ग मध मधनी ध श्याम 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 श्याम. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण गोपाल 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 कृष्ण, राधे
कृष्ण गोपाल कृष्ण. दिवस आणि रात्र अखंड भजन चाललेलं आहे. 8 दिवस झालेत. राम मंडलिक सारे दरबारी तिथे बसलेले आहेत. नरसिंहजी उभे आहेत राजासमोर. कसं बसायचं? राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण. राम मंडलिकाची आई देवासमोर धरणं धरून बसली आहे. माझ्या मुलाच्या हातून हे पाप घडायला नको, दया कर रे. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण. राम मंडलिक सुद्धा अस्वस्थ होता, त्याला माहीत होतं. पण 8 दिवस झाले. आता चापकानी फोडायचं होतं हो. हात कोणाचे धजेना चापकानी फोडायला. गावाला सगळ्या कळलं, सगळ्या जुनागडाला कळलं, आजूबाजूच्या लोकांना कळलं. राज्य दरबाराचे जे शिष्टाचार असतात ते सोडले आणि सगळे लोक तिथे भक्तगण जमल झाले. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण. ह्या सगळ्या गर्दीमध्ये धरणीधर शेठजी नव्हते. ते आपल्या घरात होते. कुठनं बुद्धी झाली मला आणि मी हा असावरी राग लिहून घेतला. कसली दुर्दैवी बुद्धी आहे माझी. ते स्वतःच्याच भगवंताला आळवतायत. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण. पहाट झाली आणि 3:30-4ची ब्रह्ममुहूर्ताची वेळ. दार वाजलं धरणीधर शेठजींच्या घराचं. धावत धावत आले. त्यांनी दार उघडलं. समोर ब्राह्मण देवता. हे घ्या म्हणाले. 60 होऊन हातात घेतले. धावत धावत आत गेले. तो कागद काढला ज्याच्यावर लिहून घेतलं होतं, गहाण कागद. आणि ते धाले आले. म्हणाले हा घ्या कागद. म्हणाले मला नको. कुठे तोंड दाखवायची लाज ठेवली नाही या नरसिंहजींनी. जा तुम्ही त्या नरसीलाच द्या, मी नाही देऊ शकणार. तुम्हाला मी दिले, मी मुक्त झालो असं त्या ब्राह्मण देवतांनी सांगितलं आणि निघून गेले. धरणीधर शेठजी आपला धर्म विसरले, मोजून घेतलं नाही. तशीच ती भिरकावली पुरचुंडियात आणि गहाण खत घेऊन धावत 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 राजाच्या दरबारी आले. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण. महाराज आहेत, प्रधानजी आहेत, सरदार आहेत. कोणाकडे बघितलं नाही. धरणीधर शेठजी धावत धावत नरसिंहजींकडे गेले. म्हणाले नरसिंहजी घ्या हा कागद, घ्या हा कागद घ्या. ब्राह्मण देवतांनी 60 होऊन दिले. आता हा फाडून टाका. हाय बघा मी तुमच्या समोर फाडतोय. तुमचा असावरी राग मुक्त झाला. तुम्ही गा नरसिंहजी. राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण. भगवान गोपाल की जय. नरसिंहजी म्हणाले मुरलीधरा तुला सुद्धा राहवलं नाही ना. आलास ना भक्ताच्या पायाशी आलाच ना. कारण अरे मी आहे, आम्ही भक्त आहोत म्हणून तू मोठा रे. आम्ही भक्तच नसतो तर तुला कोणी मोठं म्हटलं असतं. आणि म्हणूनच तुझं आलिंगन मला हवंय, तसंच माझंही आलिंगन तुला हवंय ना रे. भक्तीचा भुकेला आहेस, भाबड्या भक्तीचा भुकेला आहेस आणि म्हणून तू हे सगळे खेळ केलेस. त्यांनी तो हातामध्ये कागद घेतला आणि सारे सारे म प द सा हूँ कर जोडू रे. हूँ कर जोडू रे. तमरी कृपा है मारा वाला जो मैं आपू छोड़ू रे. हूँ कर जोडू रे. धन्य ये माला धन्य गोपाला. धन्य ये माला धन्य गोपाला. धन्य शाबरी राग रे. म्हणे
नरसैयो दर्शन करता कृष्ण भजानी लागरे कृष्ण भजानी लागरे हूँ कर जोडू रे हूँ कर जोडू रे. हे म्हणता क्षणी घमघमाट आला केशराचा, तुळशीचा, आणि नरसिंहजींच्या गळ्यामध्ये तो भरगच्च तुळशीचा हार डुलायला लागला. चेहऱ्यावर अतीव समाधान होतं. सगळ्यांना त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन झालं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हे नामाचं भक्तीचं सामर्थ्य की त्या भगवंतालाही तुमच्याशिवाय राहवत नाही. का? कारण ते निष्ठावंत भाव ठेवून भक्ती करणारे होते. निर्धार वर्म होतं, निष्काम निश्चळ ते विठ्ठली विश्वास होते, अजून कुठे न जाणारे होते. आज या दोघा साथीदारांचे मी मनापासून आभार मानते. तोडीनंतर एकदम आसावरीला जायचं जरासं ट्रिकी असतं, पण तुमच्यामुळे ते सहज शक्य झालं. तुमचाही फागुन आयोला होळीला अतिशय सुंदर साथ केली. दोघांमुळे कीर्तन रंगतं आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादामुळे कीर्तन रंगतं. आणि ही कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी मी ठेवते. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नाय. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकेला ऐसा कोणी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म. देवा देवा तुझा विसर न भावा, विसर न भावा, तुझा विसर न भावा. गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भ सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोर. मला 7 पर्यंतची वेळ दिली होती. मी टीचर आहे, बरोबर घड्याळात बघून मी